कशी टेस्ट आहे? एकच नंबर. एक नंबर आहे का? हा. यायलाच लागते. काय काय मग काय लय लांब बसले तुम्ही. आज देव होता. बोकड आणलं. देवाला बोकड कापलं. मग आता एक भाजी टाकली बनवायला. इथं एक इकडे एक. किती किलो आहे? 16 किलो आहे. 16 किलोचं 16 किलोचं बोकड भरलं. आणि चाराचं बोलतो रामभाऊ. मला शिजले का पाहतोय. हा पाहतोय. पाण्यात संपायचं. रामभाऊ यायलाच लागतंय. मस्त छान झाला रसा. एक नंबर झाला. कोण बघा की दूर दूर लय लागतोय. दुराने पार काही व्हाय नाही. पद्धत आहे. हा ना चुलीवर इकडे एका पातेल्यात बसा ना आहे ना. एका पातेल्यात बसताना 16 किलो मटण म्हणून 2 पातेली एक पातेला आणलं जाऊन अजून. हा थोडं याच्यात थोडं त्याच्यात. रस्सा मस्त छान झालाय. मटण चांगलं आहे. छान आहे. मस्त बोकडाचं मटण आहे. ताजं छान. कुठून? कुठून आणलं? एक खरडेव. खाटो. ते 12,000चा बोकड आणला होता. पण ते 9.5 किलो भरला. 10 किलो भरला. त्याच्यामुळे मग पुन्हा अजून एक्स्ट्रा 5 किलो. कारण पाहुणे मंडळी यांना संध्याकाळी भरतोय. 100 माणूस जुळून असा अंदाज आहे. अंदाज. हा, मग बघू अजून किती येतात किती काय मस्त भाजी करायची. क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आहे. क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आहे. आचारी कोण आहे? मेन आचारी. आचारी काय रामभाऊ आहेत बसले इथं. हा आचारी आमच्या मोठी आहे का बादली बघा बरं. खोट नाही. ते बोलायचं नाही. एक नंबर दाखवतो. एक नंबर. मग काय ढवारा काय असते? ढवारा म्हणजे नाव दिलेलं असतं. हा असं घरगुती केल्यावर डवारा बोलतात. हा का घरगुती आपलं बी. हा, गावाला जेवण मस्त. ढवारा स्पेशल थाळी. एक नंबर मटण आहे. एक नंबर मटण. मग काय दूर लागतो जरा. चुलीवर. मित्रांनो आता आवरले. आता जायचं मामाच्या गावाला. आणि इथं आहे मटण बघितलं तुम्ही कसं आहे शिजते. पण आपण खात नाही. आपण माळकरी त्याच्यामुळं इकडं नाही थांबायचं. आपल्याला जायचं आता मामाच्या गावाला. कारण तिथं आजचा दिवस तिथंच थांबायचं आहे. आणि उद्या उठून पुण्याला जायचं. त्याच्यामुळं आता इथलं सगळं उरकले. तिथल्या गाठीभेटी पण झाल्या पाहिजेत. अर्ध्या दिवसात होईल नाही होईल त्याच्यामुळं लवकर निघायचं. चला आता हे सगळं बंद वगैरे करायचं आपलं घर आणि निघायचं बळेवाडीला मामाच्या गावाला. रस्ता खूपच खराब आहे. त्याच्यामुळं लय हळूहळू जावं लागतं. हे बघा ना. हा काय रस्ता आहे का? पाच हा का? पण हा शॉर्टकट आहे. अधूनमधून नाही का मधून खेड्यामधून आपला निघून जातो बरोबर. वेळ लय वाचवतो हा रस्ता. त्याच्यामुळं खराब असला तरी परवडतं. वेळेत पण पोहोचवतं गावाला. मग आता असंच मामाच्या गावाला जायचं. आजची रात्र तिथं थांबायचं आणि उद्या सकाळी उठून बॅक टू वर्क बॅक टू पुणे. मग झाली संपली दिवाळीची सुट्टी. 3 दिवस केली मज्जा. आता काम बघायचं आहे ना. तेच आता जायचं. मस्तपैकी मटणाचा बेत बघितला ना तुम्ही. मी तर काय खात नाही. पण तिथं होता तो बेत. आपल्यासाठी पनीरची भाजी वगैरे केली होती. ती खाल्ली. पाहुणे रावळे होते त्यामुळे तिथं काही जास्त वेळ शूट करत नाही बसलो सगळ्यांसमोर. म्हणून मग खाल्लं निघालो. आता वाजलेत 3:30. एक 4:30पर्यंत पोहोचल मामाच्या गावाला. मग तिथं एन्जॉय. मग सगळ्यांना भेटीगाठी वगैरे. खूप मजा येते अशा भेटीगाठी करायला. आणि मला तर लय काय म्हणतो ना आपण हाऊस आहे असं आले की भेटायचं सगळ्यांना. त्याच्यामुळे ते सगळं उरकून आता येणार आहे. चला जाऊयात मामाच्या गावाला. आणि गावाकडचा खास एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं ना जो मला एवढा डेंजर एक्सपिरियन्स वाटला तो म्हणजे की सगळे मला म्हणायचे की अरे कॅमेरा कुठे आहे. अरे काढ ना व्हिडिओ. असं तसं तू व्हिडिओ बनवतो यूट्यूबला. म्हणजे स्वतःहून अप्रोच करायचं. मला असं थोडं हे वाटायचं की अरे नको आता यांच्यासमोर कशाला कॅमेरा घ्यायचा नाही का. कशाला व्हिडिओ करायचे आपण. आपलं शहरातलं तिकडचं. पण त्यांनी स्वतःहून असा अप्रोच केला ना की असं वाटलं खरंच राव आपले व्हिडिओ हे लोक पाहतात आहे. आणि ते कुठंतरी म्हणतात की बाबा बनव व्हिडिओ. ते पाहून खूप बरं वाटलं. आणि ते म्हणतो ना आणखीन भीती म्हणजे असं कसं तरी वाटायचं की यांच्यासमोर कसे व्हिडिओ करू. ती भीती मेली. आणि आता त्यांच्यासोबत काही व्हिडिओ केलेले आहेत
तर खरंच हळूहळू जो व्लॉगिंगचा पॉझिटिव्हनेस आहे ना, की लोक म्हणतात ते कर कर कर, किंवा आपल्याला असं वाटायचं की काय म्हणतात त्याला पब्लिक फेअर, की याच्यात कसं बोलायचं, ते पण कुठंतरी आता पब्लिक स्वतःहूनच म्हणते ना व्हिडिओ कर म्हणून. त्याच्यामुळं ते देखील खूप भारी वाटला, पहिलाच एक्सपिरियन्स असा. त्यामुळं आता तर हळूहळू आता प्रॅक्टिस होईल, सवय होईल, हळूहळू तर नाद नाही करायचं ब्लॉगिंगच्या बाबतीत. आपला एवढी गॅरंटी 100% देऊ शकतो. यात बघा कसा आहे रस्ता गावाकडचा. मग आता त्या पाण्यातून गाडी घालायची आपल्याला, पाण्यातून, हा ना. आहे ना, कसलं पाणी. निघाली मग गाडी, एकदाची निघाली, एकदम ओके. गुड लाईफ. आता आलोय मामाच्या गावाला, पोहोचलोय का. तिकडं घरी, इकडं बसलेत सगळे निवांत. निवांत बसलेत सगळे. बैलाला काय झालं तसलं डाग. किती शांतता आहे खरं गावाला. बघा ना कसं आहे इथं, हे एकदम शांत. हे बघा इथं बघा काय, ऐ कसं आहे वासरू, रिडकू, आणि तेव्हा ते गावरान गायचं. हा कसं दिसतंय, व्हाईट ब्लॅक, ब्लॅक अँड व्हाईट. हा हा गाव हे शांत, हे हा गाव. त्याला भेकडे ऐ ते लयच घाबरते रे, हे लयच घाबरते. हे लय घाबरते, हे आपलं शांत आहे. ते गावरान गायचं आहे. हा हे लय शांत हो. याला होय. हे हरणवणीच पांढरं फेक उगं निसतं. अरे तर असतं का नाही रे मारे. हा का धावत्यात बैल. आमची जुनी पार्टी असती, ती पार्टी करायला चाललोय आम्ही. लई दिवसापासून चालू असतं हे. अंधारचं जरा कळलं कसली पार्टी असते. गेली 5-6 वर्ष भेटलं की अशीच पार्टी चालू असते आमची. झोप येते का पण इथं. मग फॅन बिन लावलं रा वाटत तर. काय करताय, हे चालू आहे का तुमचं. मग फॅन हा कमाल झाली गड्या. ए पेटो गाड्या, आता लय वेळ झालाय. पेटतंय का. बोलत आणलंय लाखा गुड्या. बघू पेटवा पेटवा पेटवा. बघू नाही तर माझीच का सादळलेलं आहे. सादळले ना. पेंट असं गरम कर. 9:30 वाजलेला का. ग्लास पेटवण्यातच घालवले हो. पेटतंय पेटतंय पेटतंय. पेटवाय त्याला पेटू अरे लागलाय. थांबा 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 हलवू नको थांब. हळूहळू घ्या रे बाबा. थांब खाली पेटलंय. थांब डबड्यात काढ्या नाही तर बाबा पुन्हा इजल्यावर काय करीतो. थांब हलवू नको थांब. पेटतंय पेटतंय पेटतंय. पहिला चाकणा टाका रे ह्याला. वायचा का चाकणा.
त्याशिवाय नाही होत. थांब 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 नको 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 थांब थोडं एकदा पेटू थांब 2 मिनिट थांब वरतून धर फक्त. ते हलवू नको नको टाकू थांब 2 त्याच्यावर फक्त हे धर असं आडवं अरे ते बघ वार लागायचं नाही फक्त असं धर ती धरलंय फक्त ग्लासाने पेट ते प्लास्टिक पेटे किस नाही एवढी एकदा पेटली का थांब थांब झाला दूध आता तर त्याला हवा लागून देऊ नको रे पिशवी जागते बरोबर थांब, पिशवी पेटली का दादा 2 मिनिट थांब पेटले 12चा ग्लास. एक एक आता पेटले थोडं बाटल्या सगळ्या काढा की. एक तुझ्याकडे 1 2 3 क्वार्टर कुठे आहे क्वार्टर बिटर काय नाही बाबा 4 अजून किती तर 5 पिशवीवर टाका 5 स्प्राईट ग्लास एकदा पेट तर धरू. आणि 9 पोरं प्यायला असं नियोजन आहे. पेटला यार ते गरम होईल त्याच्यावर धरा किती शिपड तर मी त्याला तेच म्हणतोय उलट कर तात्या उठलं काय नो हे किती तर बाटल्या बाटली तर पेटे कशाला पेटे पेटे मोकळी होय मोकळी अरे मला होईल आम्हाला जाळ कमी पडला त्यामुळे आम्ही बाटल्या सगळं पेटवल्या बाटल्या बी पेटवल्या हा ना पेटवल्या सरपण वल्ल झाले ना. थांबले नको बरं किती 1 2 3 4 5 6 जण आहेत. त्याच्या दिवशी वाताना ते आणलेली कसा पेट घेत नाही बघा हा ना कोण नाही का द्यायचं तुला उठले त्याच्या बस उठल्या ते आपलं घ्या ते मागे ठेव 1 2 2 बाटल्या रिटर्न घेऊ जेवढे जाईन तेवढे प्या. तुला उडचून टाक. हे जाऊ दे पेटते का लय प्रयत्न केलाय आता. बरं कोणी तवाच गेली संपून हो कांड्यात टाकलेल्या तुला गावत नाही का मी एक घेतले घ्या हा भरतने एक घेतलंय काशीनाथने घेतलंय. हा ना एक घेतले हा गुड्या बस तुझा बर्थडे आज उद्या उद्या काय birthday? त्याची पार्टी आज बर्थडे हा गुड्ड्याच्या बर्थडेची पार्टी आहे. आमचा गुड्डी पडला असता बर्थडे बॉय घासारला काय ते यायला आमचा कार्यकर्ता आहे मेन कार्यकर्ता सगळं नियोजन त्याकडे दिलेलं होतं पेटवतोय तो आता एक 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 पेटवाय चालू आहे आता. आणि हे दुसरा मेन कार्यकर्ता ह्यो राहिला उपाध्यक्ष ह्यो आहे अध्यक्ष मग काय आम्ही कार्यकर्ते आहेत मका काढ बा. मग अशी मजा चालली होय. अशी मजा चालली आम्ही कमीत कमी 2 तास तरी चलन. स्प्राईट आणि शेंगदाणे फक्त एवढंच आहे, लय काय नाही. बाकी काय घेऊन तुम्ही दुसरं घेता ना त्याचा अर्थ तसं काही नाही. हा ना. आणि आजचं नाही लय वर्षापासून चालू आहे आपलं आहे ना होय किस ना हा किती दिवसापासून चालू आहे आपलं काय दोन तीन वर्ष झालं असेल 3-4 वर्ष आलं की काय ना काय नियोजन असते आपलं लॉकडाऊन संपलं त्याच्या पुढच्या वर्षापासून. की पिशवी घ्या कोणाला बसायला तिकडे नाही बसाय नको घ्या बस पेटवाय मांडणार आहे पेटवाय नको टाकायचं ज्वारीची एक गोणी बसन पेटायला नाही काय नाही त्याच्यावर मकवान टाकते मला मग कोणतं पेटवणार नाही बोललं झालं अग्नीला द्या. आग्नेला सगळं दिलेलं आहे आम्ही. पाववाली वडा मांडतात पाव मांडतात पहिल्या आदनाला हा आपण काय मांडले शेंगदाणं शेंगदाणे थोडे दिले मग काय आता पेटायला लागा हे ती खरे लागा पेटलं पेटले मग आग्नेला दिल्याशिवाय आग्ने शांत केला त्यांनी होय. मग काय आता पेटलं बघा पेटल्यामुळे चेहरे दिसायला लागले सगळ्यांच्या. हा नीट बघा ओकेच अध्यक्ष 4 दाखवा आधी हा पेटवले पेटवलंय. हे उपाध्यक्ष आहे. हम्म हे कार्यकर्ते बसलेले आहेत हे सगळे असलं पाऊस यायला पाहिजे आता पावसाचं वातावरण झालंय तरी पण आम्ही केलाय कार्यक्रम तुमच्यासाठी. दादू हा ना दादा आल्याशिवाय मजा नाही लागा. दादा कुठे गेला ती एक राहिला अध्यक्ष काय म्हणतात खाली सचिव सचिव येणे बाकी हा. निधी अध्यक्ष काय म्हणतात सहाय्यक अर्थ काही आहे. आता बघा, आपली जी पार्टी चालली त्याबद्दल समारोप कार्यक्रम घ्या. अध्यक्ष उपाध्यक्ष बोला बोला. आपली पार्टी सक्सेसफुल झाली. हा कशामुळं सक्सेसफुल झाले आपला अग्नी लागत नव्हता अग्नी हा आपण नैवेद्य दिला हा
2 शेंगदाणे आणि 1 टिपका दारूचा आणि 1 टिपका प्राईट आगने बी जलद लागला. जलद लागला. तृप्त झाला हा, बरोबर. बरं आता ते समाप्त अग्नी समाप्त करायला काय लागेल काय? मी माझे शांत करावं लागतं अनुमोदन इथंच थांबवतो. अनुमोदन मग आहे इकडे काय अजून लय राहिले रे बाबा. 2 बाटल्या राहिल्यात ना? फोडल्याची संपवली. अयो 2 बाटल्या राहिल्या अजून. दाद्या नाही ना का? बरोबर आहे. चला झालं नियोजन आता. नको नको कशाला उद्या बाज नाही हळू हळू हळू. अयो ही कुणाचं गुण